मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण तयारच असतात. कारण महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि सर्वांनी छान असं आवरून ठेवलेलं असतं. त्याचवेळी आता सई ही आई आजी असा आवाज देत धावतच तेथे येते. तेव्हा आता सईला पाहताच सर्वांना खूप आनंद होतो. तर सई अगोदर तिच्या आईकडे म्हणजे मुक्ता आईकडे धाव घेते आणि लगेच तिला मिठी मारते. वेळी मुक्ता पटकनच तिची पप्पी घेते आणि म्हणते, कसं आहे माझं बाळ? तेव्हा ती म्हणते, खूप छान, तू कशी आहेस आई? मग आता मुक्ता म्हणते, मी पण छान आहे. तेव्हा सईला भेटून आता घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता सई आल्यामुळे घरातील वातावरण अगदी चेंज झालेलं असतं. त्याचवेळी आता समोरून सावनी येत असते आणि तिच्या हातामध्ये नंदी महाराजांची मूर्ती असते. सावनेला पाहून आता सर्वांना खूपच राग येतो आणि मुक्ता मग म्हणते, आपली घरची लक्ष्मी आली आणि त्याचबरोबर आपली नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा आली. सईलाच लक्ष्मी म्हटलेलं असतं. तेव्हा आता सर्वजण प्रेमाने सईला जवळ घेतात आणि सावनी घरात आल्याबरोबरच तिच्या हातात जी नंदी महाराजांची मूर्ती असते ना, ती आता पटकन इंद्रा स्वतःकडे घेते आणि लगेच तिचं दर्शन घेत म्हणते, काय ग चटक चांदणे, तू माझी मूर्ती पळवली होतीस का? त्याचवेळी आता मुक्ता म्हणते, स्वातीताई ऐका ना, अहो मी सईची कपडे काढून ठेवली आहेत तयार होण्यासाठी, तुम्ही तेवढं प्लीज रूममध्ये जाऊन तिला तयार करता का? तेव्हा स्वाती म्हणते, हो करते ना तयार. तेव्हा रागातच आता इंद्रा चौताळते आणि म्हणते, काय ग चटक चांदणे, तूच मूर्ती चोरलीस ना, जी खानदानी मूर्ती तूच चोरलीस. मुक्ता एक काम कर, हिला पकडून ठेव, मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते, हिचे हातच तोडून टाकते. असं म्हणून ती रागातच आता किचनकडे निघालेली असते कोयता आणायला. पण आता मुक्ता आणि सागर हे म्हणतात, मम्मी मम्मी जरा शांत हो ग. तेव्हा सावनी आता भीतीपोटी लगेच पळायला निघते आणि म्हणते, वेड लागले का तुम्हाला? मग इंद्रा म्हणते की नीच बाई आहे अगं तू, हिला ना आपली पूजाच होऊ द्यायची नव्हती. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग जरा. अगं देवाला तर तू घाबरतच नाहीस. अगं मुक्ता तुला आता सांगते मी, ही जेव्हा माझी सून होती ना तेव्हा हिला माहीत होतं नंदी महाराजांशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही म्हणून, अपशकुन होतो आणि म्हणूनच तिने अपशकुन होण्यासाठी ही मूर्ती पळवली होती. असं म्हणून ती सावनीच्या अंगावर पुन्हा एकदा धावून जात असते. तेव्हा सागर आता त्याच्या मम्मीला म्हणजे इंद्राला पकडूनच ठेवतो. त्यानंतर इंद्रा आता खूपच चिडलेली असते आणि म्हणते, अगं आज महाशिवरात्र आहे म्हणून, नाहीतर कोयत्याने मी तुझे अक्षरशः तुकडे तुकडे केले असते. असं म्हणून पुन्हा एकदा ती सावनीच्या अंगावर धावून जाते आणि तिचा गळाच दाबणार असते. पण पुन्हा एकदा मुक्ता इंद्राला मागे ओढते आणि म्हणते, मम्मी अहो जाऊ द्यात ना, कुठे तिच्या नादी लागताय, कारण आपल्याला जे हवंय ते आता मिळालंय ना, कारण आपली दोन्हीही मुलं आज आपल्या जवळ आहेत. तेव्हा सावनीला आता तेथे पाहून इंद्राच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. पुढे मुक्ता समंजसपणे म्हणते की आज महाशिवरात्री आहे, जाऊ द्यात, आपण आता सर्वजण पूजा करून घेऊ. तेव्हा सावनी रागातच मुक्ताकडे पाहते. तेव्हा गुरुजी सुद्धा तेथे आलेले असतात. मग त्यानंतर स्वातीताई सई चला पटकन या बाहेर असं मुक्ता त्यांना आवाज देत म्हणते. त्याचवेळी आधी चल बाळा असं मुक्ताही म्हणते. आधी आता तिथे आवरून आलेला असतो आणि सावनी आल्याबरोबर लगेच तो तिच्याकडे धाव घेतो. मग आता तो विचारतो, मम्मा अगं तू आलीस, कशी आहेस? ही सावनी आता रागातच म्हणते, आहे मी ठीक आहे. मग आता आधी म्हणतो, मम्मा अगं तुझी ना मला खूप आठवण येत होती, पण तुला माझी आठवण येत होती का? तेव्हा ती मात्र काहीच बोलत नाही, एकदम गप्प उभी असते. त्यावेळी मुक्ता आता लगेच आधीला आवाज देत म्हणते, आदित्य पूजेला ये रे बाळा. त्यावेळी आता आधी आलो असं म्हणून धावतच सईजवळ जाऊन उभा राहतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, सागरराव आता पुढे या, शंकराच्या पिंडीवर आपण आता अभिषेक हा करून घेऊ. तेव्हा सागर आता पुढे येतो. गुरुजी मंत्रोच्चार सुरू करतात. त्याचवेळी घरातील सर्वजण मनोभावे हात जोडतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा सर्वजण जप करत असतात. त्याचवेळी सावनी मात्र हाताची घडी घालून मागेच उभी असते. तेव्हा पिंडीवर अभिषेक वगैरे आता सर्व सागर करून घेतो. आता तो अभिषेक झाल्यानंतर मुक्ताला सागर म्हणतो, पुढे या. मग आता ती पिंडीवर बेल वाहते. एक एक करून घरातील सर्वजण पुढे येतात. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतात. त्याचबरोबर बेल सुद्धा वाहतात. तर आता सई जेव्हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहत असते ना, तेव्हा सावनीला आता राग येतो आणि ती लगेच रागात पुढे जायला निघते. तेव्हा ती सईचा हात आता खेचते आणि मागे जायला निघते. तेव्हाच तिचा पाय आता साडीत अडकतो आणि ती जोरातच खाली पडते. त्यावेळी
आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की सावनी पडली कशी काय. आता ती कशीबशी स्वतःला लगेच सावरते, कारण घरातील सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. मग आता सावनी जेव्हा उठायला निघते तेव्हाच ती पुन्हा आता अशी देवासमोर लोटांगणच घालू लागते. तर आता स्वाती तिच्याकडे पाहून मात्र हसू लागते. तेव्हा नाटक करत ती आता मुद्दामच हात जोडते आणि लगेच दर्शन घेऊ लागते. तेव्हा ती तशीच अशी लोटांगण घालत असते ते पाहून इंद्रा विचारते, काय ग, काय करतेस काय तू. तेव्हा तिच्याबद्दल कुणालाही दया किंवा सहानुभूती वाटत नाही. सर्वजण मोठ्यानेच तिच्यावर हसतात. त्यानंतर आता सावनी पुन्हा एकदा दर्शन घेऊन तेथून जाते, तर सर्वजण अजूनही तिच्यावर हसतात. मग त्यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा दर्शन घेतल्यानंतर आता मुक्ता सईला विचारते, सई तुला एक माहिती आहे का ग, महाशिवरात्रीची एक खूप छान गोष्ट आहे. एक शिकारी होता आणि तो त्या झाडावर चढला. ते झाड कुठलं होतं माहिती आहे का, ते झाड होतं बैलाचं आणि बरोबरच त्या झाडाखाली एक शिवलिंग होतं. मग आदी आणि घरातील सर्वजण आता मुक्ता जी महाशिवरात्रीची गोष्ट सांगते ना ती ऐकू लागतात. पुढे मुक्ता म्हणते की समोरचा शिकारी दिसावा ना यासाठी तो समोरच्या फांदीवरची अशी तोडून खाली टाकू लागला. आणि काय गंमत झाली माहिती आहे का, आणि बरोबर ती पानं नकळतपणे त्याच्या शिवलिंगावर पडत राहिली आणि रात्रभर ती शिकार त्याच्या समोरच होती, तरीही त्याने ती शिकार केलीच नाही आणि नंतर त्याने ती शिकारच करणं सोडून दिलं. आता बघ, त्या रात्री नकळतपणे ती पानं सगळी शिवलिंगावर पडत राहिली आणि त्याच्या हातून मग पूजा घडली, त्याला उपवास सुद्धा घडला. तेव्हा आधी सुद्धा मन लावून ती सर्व गोष्ट ऐकू लागतो. तर घरातील सर्वजण कौतुकाने मुक्ताकडे पाहत असतात, कारण मुक्ता खूप छान प्रकारे अगदी समजावून तिला ती गोष्ट सांगते. तर सई सुद्धा अगदी प्रेमानेच ती गोष्ट ऐकू लागते. मग पुढे मुक्ता म्हणते, तो शिकारी पुढच्या आयुष्यामध्ये अगदी सुखी झाला, कारण त्याने ते व्रत पूर्ण केलं होतं, कारण त्याने शिकार सुद्धा कायमची सोडून दिली होती. तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात. गुरुजी म्हणतात, वा, ती छान सांगितली तुम्ही या महाशिवरात्रीची कथा. मग त्यानंतर गुरुजी आता फळांचा नैवेद्य दाखवायला सांगतात. तेव्हा सागर तो फळांचा नैवेद्य तेथे ठेवतो आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा महादेवाचं दर्शन घेतात. मग त्यानंतर सई म्हणते, मुक्ताई अगं तू ना स्टोरी किलर आहेस. सागर खूप प्रेमाने मुक्ताकडे पाहत असतो. त्याचवेळी इंद्रा म्हणते, अगं तुला माहीत आहे का सई, तुझी मुक्ताई तर हुशारच आहे, परंतु तिने तुझ्यासाठी काय काय बनवलंय तू पाहिलंस का. तेव्हा सई विचारते, काय काय बनवले आजी माझ्यासाठी आईने. अगं आंबोले, पराठे, त्याचबरोबर केक सुद्धा बनवलाय. आता हे सगळं ऐकून सईला खूपच आनंद होतो. तेव्हा आधीला मात्र वाईट वाटतं, कारण त्याच्यासाठी मुक्ताने काहीच बनवलं नाही असं त्याला वाटतं. मग त्याचा चेहरा जरा पडतो. इकडे सई आता मुक्ताच्या गालावर किस देते. त्यानंतर आता सागर लाडानेच विचारतो, माझ्यासाठी काय बनवलं तुम्ही. तेव्हा सर्वजण त्याच्यावर आता हसतात. मग आता तुला पण देणार हा पप्पा, असं सई म्हणते. त्यानंतर आदित्यकडे कुणी एवढं लक्ष देत नसतं, कारण सईचं सर्वजण कौतुक करत असतात. सई खूप दिवसानंतर त्यांना भेटलेली असते ना म्हणून. मग आता त्याचवेळी मुक्ता ही म्हणते, मी सर्वांसाठी काहीतरी बनवलंय. मग आता सर्वजण खूपच खुश होतात. त्यावेळी मात्र सागर लगेच पुढे येतो आणि सईचा सुद्धा अगदी गोड पापा घेतो. सई म्हणते, पप्पा मी तुम्हाला सुद्धा खायला देणार हा. मग आता त्या दोघांमधील ते संभाषण ऐकून आता आधीला अजूनच वाईट वाटतं. त्यानंतर सई विचारते की मुक्ताई, अगं आज मी इथेच राहू शकते ना आता यापुढे पण, कारण 4 दिवस पूर्ण झाले आहेत ना. त्याचवेळी आता मुक्ता म्हणते, फक्त आजची रात्र, मग उद्या कोर्टाची परमिशन घेऊन लिगली मी सगळं काही व्यवस्थित करेन आणि मग तुला इकडे घेऊन येईल. हा सई विचारते, फक्त आजचीच रात्र ना गं. तेव्हा मुक्ता म्हणते, हो आजचीच रात्र बाळा, मग माझं बाळ कायमच अगदी माझ्याजवळ असेल, असं मुक्ता पुन्हा पुन्हा म्हणते. सईला खूप आनंद होतो. तर आधीला वाटतं आपल्याकडे सध्या तरी कोणीच लक्ष देत नाहीये. मग त्याचा पुन्हा एकदा गैरसमज होतो. इकडे सई विचारते, पिंकी प्रॉमिस ना. तेव्हा मुक्ता पिंकी प्रॉमिस असं सईला सांगते. तर सई अजूनच खुश होते. त्यानंतर आधी आता लगेच तेथून रागातच जातो. पुढे आता गुलाबजाम आणि रसगुल्ला खाऊन टाकू का तुझ्या गालातला, असा आता मुक्ता खूपच प्रेमाने लाडाने तिला म्हणते आणि
तिच्या दोन्हीही गालांवर पुन्हा एकदा पप्पी घेते. सर्वजण हसत असतात. त्याच वेळी आता मुक्ता, अगं प्रसाद वाट ना सगळ्यांना, असं इंद्रा म्हणते. तर आता इकडे मुक्ता म्हणते, हो मी घेऊन येते हा प्रसाद सर्वांसाठी. त्यानंतर आता इकडे सावनी ही निघालेली असते. ती अगदी रागातच असते कारण तिची साडी खराब झालेली असते. तेव्हा आधी हा म्हणतो की मम्मा, असं म्हणून तो तिला मिठी मारतो आणि विचारतो, मम्मा ऐक ना, अगं तुला माझी आठवण खरंच येत नाही का? त्यावेळी आता सावनी म्हणते, त्यात काय आठवण यायची? अरे 4 वर्ष जसं काय आपण एकमेकांबरोबर नाही असं का वाटतंय तुला? त्याचवेळी आता तो म्हणतो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत मम्मा तू? अगं दे ना उत्तर प्लीज, मला ऐकायचं आहे ते उत्तर. सावनी आधीला लगेच हिडीस फिडीस करू लागते आणि अशी झिडकारून लावते. म्हणते की काय एवढी आठवण यायची त्या 4 दिवसांसाठी? जसं काय 4 वर्ष आपण एकमेकांपासून लांब आहे असं वागतोस तू आधी. खूप मोठा झालास आता, लहान नाही राहिला पहिल्यासारखा, असं म्हणून सावनी चिडते आणि माझी साडी पुन्हा एकदा खराब झाली असं म्हणते. मुक्ता आता हे सगळं ऐकते आणि तिला सावनीचा प्रचंड राग येतो. त्यानंतर आता रागातच आधीला पुन्हा एकदा सावनी म्हणते, ऐक ना, मागच्याच आठवड्यामध्ये आपण दोघांनी एकत्र पिझ्झा खाल्ला होता ना, मग आता काय रे तुझं आठवण येण्यासारखं? असं पुन्हा पुन्हा ती सारखी म्हणत. सावनीचं हे उद्धटासारखं आपल्या लेकराबरोबरचं बोलणं ऐकून मुक्ताला मात्र राग येतो. तेव्हा मुक्ता म्हणते, आधी बाळा बघ पप्पा तुला बोलवतायत. तेव्हा आधी लगेच आतमध्ये जायला निघतो. त्यानंतर मुक्ता रागातच म्हणते, काय ग, तुझ्या हेकेकोर आणि हट्टी स्वभावामुळे ऑलरेडी तू सगळं काही गमावून बसली आहेस. एक आदित्य राहिला आहे, आता त्याच्याशी तरी जरा नीट बोल. मग आता सावनी म्हणते, ए बाई जरा गप्प बस, आता तू बस कर तुझं हे लेक्चर, कारण मी तुझ्या घरी आले असले तरीही तुझं लेक्चर ऐकण्याची मला गरज नाही, समजलं? या अगोदरच माझी मुलं चोरली आहे, माझं सुख सुद्धा हिरावून घेतलं आणि आता लेक्चर देतेस का मला? असं रागातच सावनी म्हणू लागते. तेव्हा आता तुला जरा ही लाज वाटत नाही का ग? त्यावेळी मुक्ता आता रागातच म्हणते, चोरी तू केलीस आणि सुख तूच स्वतःचं गमावून बसलीस. अगं ही लाज तर तुला वाटली पाहिजे. अगं सगळे झोपले असताना काल तू आमच्या घरी आलीस आणि आमच्या देवघरातून तू नंदी महाराजांची मूर्ती चोरलीस. खरंच लाज वाटायला हवी, लज्जास्पद हे कृत्य आहे तुझं. अगं तुझी हिंमत कशी झाली नंदी महाराजांची मूर्ती चोरण्याची, लपून छपून घरात घुसण्याची? तेव्हा सावनी काही बोलायला जाणार तेवढ्यातच मुक्ता म्हणते, गप्पा बस, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस पुढे, आणि मी जे सांगते ना ते जरा नीट ऐक. माझ्या घराच्या सुखावर तुझी सावली सुद्धा पडता कामा नये. मी माझ्या मुलांचं हसणं तर तुला अजिबात चोरू देणार नाही. मग तुला रोखण्यासाठी मला जेवढं बदलावं लागेल ना तेवढं मी बदलायला तयार आहे. वाकडं चालावं लागलं ना तरीही चालेल, मी नक्कीच चालेल, आणि जे रूप घ्यावं लागेल ना ते मी घेईल. मग ते साफसफाई करणाऱ्या वलेचं असू देत. तेव्हा सावनीला आता खूप मोठा धक्का बसतो की ही मुक्ता खरंच तिच्या सुखासाठी, तिच्या घरच्यांच्या सुखासाठी काहीही करू शकते आणि लेकरांना जर काही केलं तर मग माझी काही हयगय नाही. हा विचार करत सावनी एका क्षणी घाबरते, पण दुसऱ्या क्षणी ती म्हणते, गप्प बस, मी अजिबात तुला घाबरत नाही, समजलं ना? सागर आता तेथे येतो आणि म्हणतो, सावनी तू बरोबर बोललीस, कारण मगाशी सुद्धा तू अजिबात घाबरली नव्हतीस ना. मग आता जेव्हा मुक्ताने चंडिकेचा अवतार घेतलेला असतो ना तेव्हा मात्र आता सावनी खूप घाबरलेली असते. हे सागरला आठवतं, तो तिच्यावर हसतो आणि तिची तशी ॲक्टिंग करून दाखवतो. देवी आई मला माफ करा, मी पुन्हा अशी चोरी कधीच करणार नाही, असं सावनीने कशाप्रकारे विनवणी करून स्वतःचा जीव मुक्ताच्या हातून वाचवलेला असतो हे सगळं स्वतः सागर सावनीला सांगतो. मग आता तिचा चेहराच पडतो, ती जायला निघते. मुक्ता तिचा हातच खेचते आणि मागे ओढते. मग आता त्यानंतर मुक्ता म्हणते, तू जातीयस तर जा, परंतु सईला ना कोर्टामध्ये वेळेवर घेऊन यायचं, समजलं? कारण उद्यानंतर सई पुन्हा एकदा तिच्याच घरी येणार आहे. तेव्हा सावनीला सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर मात्र धक्काच बसतो. त्यावेळी सागर आता मुक्ताला म्हणतो, मुक्ता अहो तुम्ही तरी कुणाला सांगताय, कारण तिला आपलं हे सुख कधीच पाहवत नाही, तुम्हाला तर माहीत आहे ना. त्यानंतर आता सागरसुद्धा सावनीला धमकी देतो, आपली केस फास्ट ट्रॅकवर आहे, उद्या लवकरात लवकर कोर्टामध्ये वेळेवर यायचं, नाहीतर मग बघतच राहा. तेव्हा तुमच्या दोघांची नाटकं बस झाली हा आता, असं सागर मुक्ताला म्हणत सावनी सांगते की फास्ट ट्रॅकवर ठेवा किंवा स्लो ट्रॅकवर ठेवा, मला काही घेणं देणं नाही, कारण यानंतर तरी माझ्या मुलांची कस्टडी तुमच्याकडे येणार नाही. पण काय आहे ना, उद्या निर्णय तू नाही तर जज देणार आहे, उद्या कोर्टात भेटूच आता. तेव्हा
तेव्हा सई सई असं आरडत ओरडत ती लगेच घरात येते. इकडे इंद्रा आता एकदम प्रेमाने सईला घास भरवत असते. सई चल पटकन असं रागातच आता लगेच सावनी तेथे येत म्हणते. मग त्यानंतर आता सईला तिचं ऐकणं भाग पडतं. तेव्हा ती आता म्हणते की आजी बस झालं, अगं माझं पोट ना आता ऑलरेडी भरलंय. त्याच वेळी आता सई मुक्ताकडे जात तिला मिठी मारत म्हणते, मुक्ताई मी उद्या आल्यानंतर तू मला घास भरवशील ना. तेव्हा मुक्ता प्रेमाने जवळ घेत तिला म्हणते, बाळा हे बघ मी तुला भरवणार सुद्धा आणि तुला प्रेमाने माझ्या कुशीत घेऊन तुला झोपवणार सुद्धा. मग आता सईला मुक्ताला सोडून जाणंच अजिबात मान्य नसतं आणि तिला जावंसंच वाटत नसतं. त्यामुळे ती खूप वेळ मुक्ताला अशी घट्टच मिठी मारून थांबते. तर सर्वांना मायलेकीचं प्रेम पाहून आता खूपच वाईट वाटतं. सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. तर आधी आता सावनीकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की माझी मम्मा मला प्रेमाने जवळ घेईल, परंतु मम्मा कसली. तर आता सावनी रागातच सईकडे अजूनही पाहते. त्यानंतर सई आता आधीकडे जात त्याला म्हणते, आधी दादा ऐक ना, अरे मी आल्यानंतर उद्या आपण एकत्र जेवण करूयात चालेल ना. तेव्हा आता आधी म्हणतो हो चालेल. मग सावनी आता अगदी ओढतच सईला तेथून घेऊन चाललेली असते. तर सईचं लक्ष सगळं पाठीमागे घरच्यांकडे असतं. तर आधी आता सईला पाहण्यासाठी पुढे जातो. तेव्हा इंद्रा, मुक्ता, सागर आदी हे सर्वजण आता खूपच रडू लागतात. त्यानंतर आता इंद्रा म्हणते की पूजा खरंच खूप छान झाली. आता उद्या आपली चिंबोरी आपल्या घरात सुद्धा येईल. मग लकी आणि स्वाती हे दोघेही म्हणतात, हो येईल आई उद्या घरामध्ये. त्यानंतर आता सर्वजण अगदी इमोशनल झालेले असतात. उद्या काय होईल याचाच विचार करत असतात. तेव्हा आधी आता मनातच विचार करत असतो, या घरामध्ये ना फक्त सई नावाचा जप केला जातो. माझ्याकडे कुणीच लक्ष देत नाही. या जगात कुणीच असं नाही आहे की जे माझ्यावर खूप प्रेम करतात. असं म्हणून आता आधीला खूप वाईट वाटतं. तो लगेच दुसरीकडे जातो. त्यानंतर सागर बरोबर हे ओळखतं की आधी जरा चिडला आहे. आता काही वेळाने आधी आपली कपडे वगैरे चेंज करतो आणि अभ्यास करायला घेतो, परंतु आता त्याचं मन कशातच लागत नसतं. मग आता तो म्हणतो की या घरामध्ये फक्त सई आणि सईच, माझ्यावर का कोणी प्रेम करत नाही. मी एवढा नकोसा झालो आहे का सर्वांना. मला वाटलं होतं जगात कोणी नाही, परंतु मम्मा तरी माझ्यावर प्रेम करेल, परंतु नाही ना. मम्मा कशी वागते हे मी बघतोय. तिला तर माझं काहीच घेणं देणं नाही. ती तर माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये आणि इकडच्या सगळ्यांना मीच हवा होतो. आधी जेवला का, आधी काय करतो, आधी तू कधी येणार, सर्वजण अगोदर फक्त आधी आधीच करायचे, त्याच्याशिवाय काहीच बोलायचे नाही. आणि आता मी आलोय तर यांना खरंच काही फरकच पडत नाही. असं म्हणून घरच्यांबद्दल आधी ही खंत व्यक्त करत असतो. मी ना हॉस्टेलला होतो ना तेच बरं होतं असं म्हणून आधी आता स्वतःवरच चिडतो. आता पप्पांच्या भांडणात असतात, त्याचबरोबर मी आपला एकटाच पडलोय. मुक्ता आंटी जसं सईवरती प्रेम करतात ना, तसं माझ्यावरती सुद्धा प्रेम करणारं असं कुणीतरी हवं ना. बाकी मला खरंच कुणीही नको आहे. असं म्हणून तो खाली पडलेला पेपर पाहतो. तर त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आलेली असते. तेव्हा तेवढं पेज फाडून आता तो लगेच ती बातमी वाचू लागतो. तेवढ्यातच मुक्ता तेथे येते आणि आदित्यकडे पाहते. तर आधी आता लगेच तो पेपर लपवतो. मुक्ताने हे स्पष्टपणे पाहिलेलं असतं. मग आता मुक्ता म्हणते, आधी चॉकलेट मिल्कशेक आणला आहे असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. आता तिला समजलेलं असतं नक्की काहीतरी गडबड आहे. आधी आपले डोळे आता पुसतो. तर मुक्ताला आता खूपच वाईट वाटतं. तेव्हा ती आधीला विचारते, बाळा आधी काय झालं, तू का रडतोस बेटा. अरे काही झालंय का, कुणी काही बोललं का. मग आता आधी काहीतरी लपवतोय हे बरोबर मुक्ताला समजतं. तेव्हा आता आधी लगेच उठून तेथून जातो आणि आपला रुसूनच बसतो. मग आता तेथे जो पेपर असतो ना, त्या पेपरमध्ये मुक्ता पाहते तर 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचं तिथे न्यूज आलेली असते. तेव्हा ते पाहून तर आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती आता आधीकडे पाहू आता मुक्ताला समजतं की आदित्य तर ही बातमी वाचत होता. नक्की काय चाललं आहे आधीच्या मनात कळतच नाही. असं म्हणून मुक्ता आता खूपच टेन्शनमध्ये येते. काही विचित्र तर सुरू नसेल ना त्याच्या डोक्यात. मुक्ताला जरा डाऊटच येतो. ती आता सारखी आधीकडे पाहते आणि मनातच विचार करते, डोक्यात काहीतरी चुकीचं सुरू असेल तर त्याला थांबवायला हवं आणि कोणत्याही गोष्टीचा त्याने वेगळा तर अर्थ घेतला नसेल ना, हाच प्रश्न आता तिच्या मनात येतो. अगोदरच एवढे ताणतणाव सुरू आहेत, त्यातच हे बालपण, आईवडिलांचा डिवोर्स, त्यामुळे आधी पूर्णपणे स्वतःमधूनच हरवून गेला होता. त्या बिचाऱ्याचा निरागसपणा असा कुस्करला जातो. तुमचं सर्वांचं
सर्वांचंच आदित्यकडे दुर्लक्ष होतंय. आता नाही पण मला त्याच्याशी बोलायलाच हवं असं म्हणून मुक्ता आता आदित्यला समजावण्याचं ठरवते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता आधीला समजावू लागते तेव्हा आधी हा बॅग घेऊन लगेच जायला निघतो आणि म्हणतो, मुक्ता आंटी मला जाऊ द्यात, कारण या घरात मी कुणालाच नको आहे. तेव्हा अगोदर तर सर्वांना हवं होतं जेव्हा सई इथे होती ना तेव्हा, पण सई आणि मी आमच्यामध्ये जेव्हा चॉईस करण्याची वेळ आली ना तेव्हा मात्र तुम्ही सईला चूज करणार मला माहीत आहे. तर आता मुक्ताला खूपच वाईट वाटतं. मी जे काही सांगितलं आहे ते सगळं तिच्याच असं लक्षात राहतं. काही वेळानंतर आता मुक्ता आणि सागर दोघेही कोर्टात जातात. मग आता मुक्ता रडतच म्हणते, मला दोन्हीही मुलांची कस्टडी हवी होती. तेव्हा ती जज साहेबांना सांगते की जे चाललंय ना ते ठीक चाललंय, आता सईला ना सावनीकडे राहू द्यात आणि आदित्यला आमच्याकडे राहू द्यात असं म्हणून मुक्ता खूप मोठा निर्णय घेते. त्यावेळी सर्वांना खूपच वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.